आता बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे। भारताच्या लेकींनी इतिहास घडवलाय। दक्षिण आफ्रिकेला लोळवत वन डे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आहे। हरमनप्रीत कौरच्या मुलींनी कॅप्टनच्या नावासारखं खरोखर कोट्यवधी भारतवासियांचं मन जिंकून घेतलंय। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर करोडो भारतवासियांनी विश्वविजयाचा क्षण अनुभवलेला आहे। ज्या विजयाची प्रतीक्षा भारतीय महिला टीमला होती ती अखेर साकार झाली आहे। जे स्वप्न मिताली राजनं पाहिलं, जे स्वप्न झुलन गोस्वामीनं पाहिलं, ते स्वप्न साकार केलं हरमनप्रीतच्या भारतीय महिला टीमनं। भारताच्या वाघिणी लढल्या आणि चॅम्पियन बनल्या। हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलाय। भारतीय महिला टीमनं त्यांच्या टीकाकारांना ट्रॉफी जिंकूनच सडेतोड उत्तर दिलंय। भारतीय महिला टीमचं हे पहिलंच आयसीसी विजेतेपदही ठरलेलं आहे। दक्षिण आफ्रिकेचं मात्र विजेतेपदाचं स्वप्न भंगलंय। याशिवाय महिला वन डे वर्ल्ड कप जिंकणारा भारत चौथा संघ ठरलाय। यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी विजेतेपद जिंकलेलं आहे। तर ज्या स्वप्नाची प्रतीक्षा होती त्याची पूर्ती अखेर झालेली आहे। चॅम्पियन टीम इंडिया बनली आहे आणि भारतीय मुलींनी हे मैदान मारलेलं आहे आणि खरोखरच ऐतिहासिक अशी ही कामगिरी भारतीय संघानं केली आहे। तर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं हा इतिहास रचलेला आहे। तर महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या महिला ब्रिगेडनं ऐतिहासिक कामगिरी केली। भारतानं आतापर्यंत दोनदा वन डे वर्ल्ड कप जिंकला होता, मात्र आता महिला ब्रिगेडनं भारताला आणखी एक वन डे वर्ल्ड कप जिंकून दिला। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं ही कामगिरी केली आहे। वन डे वर्ल्ड कप विजयाचा श्री गणेशा केला तो कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमनं। 25 जून 1983 चा दिवस भारतानं तेव्हा इतिहास घडवला होता। बलाढ्य वेस्ट इंडिजला लोळवत भारतानं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता। वेस्ट इंडिजच्या धारदार गोलंदाजीनं भारताला 183 रन्सवरच रोखलेलं होतं, मात्र कपिल देवच्या टीमनं वेस्ट इंडिजला फक्त 140 धावांमध्येच गुंडाळत ऐतिहासिक अशी कामगिरी केली। त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं 2011 मध्ये भारताला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं। 275 धावांचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्वस्तात बाद झाले, तेव्हा गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी डाव सावरला। त्यानंतर धोनीनं 91 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला। धोनीचा तो विजयी षटकार आयकॉनिक बनलेला होता। त्यानंतर आता हरमनप्रीतच्या महिला टीमनं सुद्धा हीच कामगिरी करून दाखवली आहे। तर भारतीय महिला टीमनं वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचलेला आहे, मात्र यामागे सर्वात मोठा वाटा होता तो कोच अमोल मुजुमदार यांचा। अमोल मुजुमदार यांनीच मुलींना दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि मग याच मुलींनी वर्ल्ड कप जिंकून घेतला। मात्र अमोल मुजुमदार यांचा हा प्रवास तसा सोपा नव्हता। ज्या खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही त्यानंच टीम इंडियाला चॅम्पियन बनवले। 1993 मध्ये अमोल मुजुमदारनं मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। पहिल्याच मॅचमध्ये 260 रन्स केल्या। जगातल्या कोणत्याही क्रिकेटरनं पदार्पणात केलेली ही सर्वोच्च कामगिरी होती। पुढचा सचिन तेंडुलकर अशी उपमाही त्याला मिळाली। अमोल मुजुमदारनं आपल्या 2 दशकांच्या कारकिर्दीमध्ये 11,000 पेक्षा जास्त धावा केल्यात, 30 सेंचुरी ठोकल्यात। धावांचा रतीब घालून सुद्धा टीम इंडियासाठी खेळण्याची संधी त्याला कधीच मिळाली नाही। अमोल मुजुमदारच्या क्रिकेटच्या काळामध्ये टीममध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण सारखे स्टार क्रिकेटर्स असल्यानं टीम इंडियाचं दार त्याला कधीच उघडलं नाही। मात्र रील मधल्या कबीर खान सारखी त्यानं कधीच हार मानली नाही, तर कबीर खान सारखीच महिला टीमची सूत्र हाती घेतली आणि मग त्यानं इतिहास घडवलाय। भारतीय महिला क्रिकेट टीमनं शानदार विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीमचं कौतुक केलं। आपण ट्विट पाहूयात। आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय झालाय। अंतिम सामन्यातील संघाची कामगिरी कौशल्य, आत्मविश्वासानं परिपूर्ण होती। संपूर्ण स्पर्धेत संघानं उत्तम सांघिक कामगिरी आणि दृढ निश्चय दाखवला। सर्व खेळाडूंचं अभिनंदन, हे ट्विट केलंय मोदींनी।
हा ऐतिहासिक विजय भविष्यात अनेकांना खेळाप्रती रस घेण्यास प्रेरित करेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सुद्धा भारतीय महिला टीमचं भरभरून अभिनंदन केलेलं आहे. शाब्बास टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान वाढवलेला आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासातला हा निर्णायक क्षण आहे, असं ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं. ट्विट आपण पाहूयात. "1983 मधल्या विजयानं एका पिढीला मोठं स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली. आज महिला क्रिकेट टीमनं खरंच विशेष कामगिरी केली आहे. देशभरातल्या मुलींना बॅट हाती घेऊन मैदानात त्या उतरल्या आणि एक दिवस त्याही ट्रॉफी घेऊ शकतात हा विश्वास ठेवायला प्रेरित केलाय. शाबास टीम इंडिया." तर विजेत्या महिला क्रिकेट संघानं काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया. हम ये मोमेंट विजुअलाइज कर चुके हैं, हम लोग बात करते थे, अभी हो गया है, तो अभी इसको ऐसे सोक इन करने में बहुत टाइम लग रहा है. आई थिंक उनके लिए ज्यादा मुश्किल है, क्योंकि उन्होंने जितने हाइज एंड लोज देखे हैं उतने तो हम में से किसी ने नहीं देखे. इतनी थोड़ा से रह जाना बहुत बुरा लगता है, और उन्होंने यही कहा था कि मुझे नहीं चाहिए इस बार, मैं वो थोड़े से रहूं, सबको ऑल आउट जाना ही पड़ेगा. हम अंदर यही बात कर रहे थे, हम नहीं देख रहे थे स्कोर कितना हो गया, कितना चल रहा है. हम विकेट्स गिन रहे थे, 10 हुए, 8 बाकी है, 6 बाकी है, 4 बाकी है, तो सब बहुत पॉजिटिव थे. ऑफ कोर्स इट विल बी एक्ट एज अ गेम चेंजर ओनली. अभी वर्ल्ड कप जीतने के बाद वुमेन्स क्रिकेट कैसे इवॉल्व होगा, हम सब बहुत वेट करेंगे. अरे अभी तक सिंक इन नहीं हुआ है. आई डोंट नो. आई थिंक इट विल टेक अस अ व्हाइल टू सिंक इन, बिकॉज यू नो वी ड्रीम्ड ऑफ दिस मोमेंट सो मच. वी all as a team also together dreamt it, and now it just feels like a dream ki oh this actually happened, that kind of a feeling. Not just because I got 100, but I think because we defeated Australia, which always we've come in close situations, crunch moments, and we've given it away, but this Indian team changed that. So I think I love that for that reason, that we defeated them, and today we are world champions. We spoke about how we'll give our lives out every single ball, because these 50 overs are the only 50 overs we have. We don't know what's going to happen next, but we'll just give our lives out, and you never know, magic happens. फीलिंग तो अभी पता नहीं चल रहा है ऑनेस्टली. बस ऐसा है कि मैच जीत गए. ऐसे जब हम कल बाहर निकलेंगे, सुबह उठेंगे शायद से, तब पता चलेगा हमको. बट अभी तक तो फीलिंग पता नहीं चल रहा कि क्या ये इतनी बड़ी चीज है कि क्या है, पता नहीं. डीवाई पाटिल तो हमारे लिए हमेशा से लकी है. हम यहाँ पे आके कुछ अलग ही मैजिक करते हैं सबके सब. और एज ए टीम हम लोग अगर कोई ट्रॉफी जीतनी है तो सबको एक साथ आके, स्टाफ प्लेयर सबको एक साथ आके वो मैजिक क्रिएट करना होता है, और वो वही किया हमने.